राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ। वृश्चिक राशीवाल्यांनो सावध राहा। अक्षय तृतीया दिवशी तुमच्या आयुष्यात काही मोठ्या घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत। एक अशी व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी योजना करत आहे अशी शक्यता आहे आणि हे सत्य अचानक तुमच्या समोर येऊ शकतं। पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि या 5 घटना नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि मन लावून नक्की ऐका। आणि जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा। आणि तुमच्या राशीसाठी एक महत्त्वाची सूचना, तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही उपयुक्त असे प्रोडक्ट मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत। ते एकदा नक्की क्लिक करून बघा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी या प्रोडक्टचा तुम्ही एकदा नक्की उपयोग करून बघा। चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला पुढे सुरुवात करूया आणि जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, आपल्या या आध्यात्मिक परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सूक्ष्म ऊर्जा बदलाबद्दल बोलणार आहोत। अक्षय तृतीया हा केवळ सण नाही तर तो एक शक्तिशाली ऊर्जा परिवर्तनाचा काळ आहे। या काळात ब्रह्मांडातील स्पंदने वेगाने बदलतात आणि त्याचा परिणाम हा थेट आपल्या जीवनावर दिसू लागतो। अनेक लोकांना या काळात अनपेक्षित अनुभव येऊ शकतात, काही घटना अचानक घडल्यासारख्या वाटू शकतात, पण त्यामागे एक खोल आध्यात्मिक कारण असतं। हा काळ तुम्हाला काही संकेत देत आहे। हे संकेत समजून घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या आयुष्यात काही मोठं घडण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्या बदलामागे एक व्यक्ती कारणीभूत असू शकते। ही गोष्ट दुर्लक्षित करू नका। आता एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आसपास अशी कोणती व्यक्ती आहे का जिच्या वागण्यात अचानक बदल जाणवतोय? जर होय असेल तर पुढे जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात काही अनपेक्षित घटना घडण्याचे संकेत आहेत। या घटना अचानक घडल्यासारख्या वाटतील, पण त्या तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्यासाठी आवश्यक असू शकतात। काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात, यामुळे तुम्हाला थोडा गोंधळ जाणवेल, पण हा गोंधळ तात्पुरता असेल हे लक्षात ठेवा। घाबरू नका, तो तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो। तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे। प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पहा, तुमच्या निर्णयांमध्ये घाई करू नका। ही वेळ आहे स्वतःला स्थिर ठेवण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची। तर दुसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंधांमध्ये काही गोष्टी उघड होऊ शकतात। ज्या गोष्टी आत्तापर्यंत लपलेल्या होत्या त्या समोर येऊ शकतात। काही लोकांचे नकरे रूप तुम्हाला दिसू शकते। ही गोष्ट सुरुवातीला धक्का देणारी वाटेल, पण त्यातून तुम्हाला सत्य समजेल। तुमच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो, पण हेच वास्तव आहे। तुम्हाला सजग राहण्याची गरज आहे। कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, पण नातेसंबंध पूर्णपणे तोडू नका। समजून घ्या आणि पुढे जा। येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक सत्य लगेचच समजत नाही। काही गोष्टी वेळ घेऊनच उघड होतात आणि पुढे जे सांगणार आहे ते अजूनही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक बाबतीत काही चढउतार दिसू शकतात। अनपेक्षित खर्च वाढू शकतो, म्हणूनच आर्थिक नियोजन आवश्यक आहे। कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा। तुमच्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या, अंतिम निर्णय तुम्ही स्वतः घ्या। तुमच्या पैशांबद्दल तुम्ही जागरूक राहा। ही वेळ शिस्त राखण्याची आहे हे लक्षात ठेवा। तुमचा छोटासा निर्णयही मोठा परिणाम करू शकतो, त्यासाठी संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला। चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या मनस्थितीत बदल जाणवू शकतो। तुम्हाला काही वेळा अस्वस्थ वाटू शकतं, काही जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ शकतात। ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, यातून तुम्ही अधिक मजबूत बनता। ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला नक्कीच मदत करतील, त्यामुळे विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा। तुमच्या विचारांवरती नियंत्रण ठेवा, नकारात्मकतेपासून नेहमी दूर राहा। शांत मन ठेवा, कारण शांत मनच योग्य निर्णय घेतं। थांबा, इथेच एक मोठा संकेत आहे। या सर्व घटनांमध्ये एक व्यक्ती महत्त्वाची भूमिका निभावत आहे। ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची असू शकते। पुढे काय सांगते ते काळजीपूर्वक ऐका। ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीपासून आहे, पण तुम्ही कदाचित तिच्याकडे दुर्लक्ष केलं असेल। तिच्या वागण्यात सूक्ष्म बदल दिसू शकतात। ती तुमच्यासाठी काय विचार करते हे हळूहळू समजू लागेल। ती सकारात्मकही असू शकते आणि नकारात्मकही, म्हणूनच निरीक्षण करा। तुमच्या भावना आणि वास्तव यामध्ये संतुलन ठेवा। कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, जागरूक राहा। अक्षय तृतीया हा दिवस तुम्हाला
नवीन संधी देत आहे तुमच्या आयुष्यात काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची। या दिवशी तुमचे विचार खूप प्रभावी असतात, म्हणून सकारात्मक विचार करा, देवाची प्रार्थना करा, घरात सकारात्मक ऊर्जा ठेवा, तुमचं मन शांत ठेवा। ही वेळ तुम्हाला बदलण्यासाठी आली आहे। या काळात तुमच्या आयुष्यात काही सूक्ष्म पण महत्त्वाचे संकेत दिसू लागतील। हे संकेत कधी शब्दांमधून तर कधी परिस्थितीमधून समोर येतील। तुम्हाला एखादी गोष्ट वारंवार जाणवू शकते किंवा एखाद्या व्यक्तीचं वागणं सतत तुमचं लक्ष वेधून घेईल। हे योगायोग नसतात, तर हे तुमच्यासाठी दिलेलं संकेत असतात। म्हणूनच या काळात प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, तो तुम्हाला योग्य दिशा दाखवेल। तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय तुमच्या भविष्यावर परिणाम करतील। म्हणूनच घाई करू नका, शांतपणे विचार करा आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती महत्त्वाची ठरणार आहे ती नेहमी स्पष्टपणे समोर येत नाही। कधी कधी ती व्यक्ती आपल्या जवळ असूनही आपल्याला ओळखू देत नाही। तिच्या शब्दांमध्ये, तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवतं। तुम्हाला तिच्या उपस्थितीत काही बदल जाणवू शकतो। हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, कोण तुमच्यासोबत कसा वागत आहे, कोण प्रामाणिक आहे आणि कोण नाही, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तुमच्या विश्वासाचा योग्य वापर करा आणि कोणालाही सहजपणे तुमच्यावर प्रभाव टाकू देऊ नका। तुमचं मन स्थिर ठेवा आणि प्रत्येक गोष्टीकडे समजून पहा। थांबा, इथे एक महत्त्वाचा इशारा आहे। या काळात कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। काही लोक तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू शकतात अशी शक्यता आहे। म्हणून कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी सत्य जाणून घ्या। तुमच्या शब्दांवर आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, कारण तुमची एक छोटीशी चूक खूप मोठा परिणाम करू शकते। ही वेळ आहे स्वतःला सांभाळण्याची आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची। तुमचा संयमच तुमची ताकद ठरेल आणि योग्य वेळी तुम्हाला याचा फायदा मिळेल। शांत रहा, जागरूक रहा आणि पुढे काय घडतंय ते समजून घ्या। वृषभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आहे। प्रत्येक अनुभवामध्ये एक संदेश आहे, तो समजून घ्या आणि त्यातून शिकून पुढे जा। शेवटी तुम्हाला फक्त सजग राहायचं आहे, योग्य निर्णय घ्यायचा आहे, स्वतःवर आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि देवावर श्रद्धा ठेवायची आहे। जर तुम्ही हे समजून घेतलं तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकणार नाही। तुमचं आयुष्य बदलण्याच्या मार्गावर आहे। कमेंट बॉक्समध्ये होय, माझे आयुष्य बदलणार आहे असे नक्की टाईप करा। तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंट्समध्ये जय स्वामी माऊली असे जरूर लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही। तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।